कारण शिस्त आहे ना ती एकदा आमची तिथं सगळं दाखवून द्यायचं. हे पहा, आज मांडवगण फराटा या बाजार तळामध्ये खूप चांगला विषय डेप्युटी सरपंच उपसरपंच भाऊसो कोळपे यांनी आज यांच्या कामाचा, जसा यांनी उपसरपंच पद घेतल्यापासून झोपतील तेवढंच यांचं काम थांबतं, अन्यथा यांचं काम इतकं चांगल्या प्रकारे चालू आहे की त्याबाबत आपण आज त्यांनी या बाजार तळावरती जी वाहनं लागतात व्यावसायिकांची, ह्यांना आपण 3-4 महिन्यापूर्वी सूचना केली ती, परंतु याकडे मात्र लक्ष कोणी दिलं नाही. परंतु आज भाऊसाहेब कोळपे यांनी होमगार्डची वेळ आणि वाहनं आतमध्ये लावू नयेत, जेणेकरून बाहेर रोडवर बसणाऱ्या व्यावसायिकांना या ठिकाणी जागा मिळावी. त्याला मूळ कारण आहे वाहनं, आणि ह्या 50% जागा ही वाहनांनी आतमध्ये असते. त्यामुळे हो, आपण याबद्दल काय सांगू शकताय? बाजार तळाला भेट दिली असता हां लोकांच्या समस्या जागेच्या आमच्या कानावरती आल्या हां आणि आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही भेट देण्याचं ठरवलं. हां आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांना घेऊन जे काही बाहेरगावून लोक व्यवसाय किंवा बाजारासाठी येतात माल विकण्यासाठी, हां त्यांची बसण्याची गैरसोय होत असते आमच्या निदर्शनास आले. हां कारण बाजारात लोक गाड्या सकट दुकानं लावत आहेत. हां तर आम्ही त्यांना असे आव्हान करतोय की गाड्या तुम्ही पार्किंगला बाहेर लावा आणि तुमची मालाचं जे आहे ते तुम्ही एका लाईनीत व्यावसायिक सगळ्यांना जागा मोजून दिली जाईल आणि तुम्ही त्या पद्धतीने दुकान लावा. गाड्यांची बाहेर आपण सोय केलेली आहे पार्किंगची पण, हां. आणि होमगार्डही ठेवलेला आहे. होमगार्डची वेळ काय आहे? होमगार्डची वेळ आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत करणार आहे. अच्छा, आणि त्याला आपण त्याचं काय असेल ते मानधन जे असेल ते हां देत आहे. तरी सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे की आपण जे बाजारात गाड्या तुम्ही लावताय त्या कृपा करून तुम्ही बाहेर लावा. खूप चांगला उपक्रम आहे आपला. तुम्हाला कुठली समस्या जर काय असेल तर तुम्ही जरूर आम्हाला कळवा. काही ग्राहकांनी सांगितलं होतं की बाबा आम्हाला लाईटीची सोय नाही, तर आपण त्यांना 2 दिवसात लाईटची सोय उपलब्ध करून दिली. जे काय उपलब्ध करून आपल्या देता येईल कामाबद्दल ग्रामपंचायतीच्या सर्वसामान्य लोक हे खूप आनंदी आहेत, आणि हा निर्णय आतापर्यंत पहिले घेणारे आपण व्यक्ती आहात की पदं मिळतात, सर्व होतं, परंतु नागरिकांच्या ज्या अडचणी असतात हे समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, आता रस्त्यावरती जे परप्रांतीय लोक बसतात हे म्हणतात बाजारात जागा नाही, त्यांच्यासाठी आपण काय सोय करणार? आपण त्यांना बाजारामध्ये जागा उपलब्ध करून देणार आहे. हा, बस त्यासाठीच आम्ही आलेलो आहे. आता आपण सगळ्यांना टेपनी मोजून कोणालाही कमी जास्त जागा करणार नाही. सगळ्या खूप चांगला उपक्रम आहे, त्याबद्दल समान जागा देणार आहे. आपलं सर्वांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन. असंच कार्य करत राहा, की असं कार्य करत असताना अडचणी आपल्याला खूप येणार आहेत, परंतु निर्णय आपले एकदम चांगले असतात. त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे, म्हणून आम्हाला हा एक आपली प्रतिक्रिया घ्यावीशी वाटली. त्याबद्दल धन्यवाद.